जय शिवराय मित्रांनो, आज आहे 17 एप्रिल आणि आजच वातावरणामध्ये तो बदल होतोय ज्या बदल आपण मागे 3 एप्रिल 4 एप्रिल आणि 5 एप्रिलच्या व्हिडिओमध्ये अपडेट दिली होती। मित्रांनो, आजच्या 17 तारखेला दुपारनंतर सांगली, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश तसेच मराठवाड्यामध्ये वातावरण हे थोडे चेंज वाटू लागेल। वातावरणामध्ये ढगाळ परिस्थिती आणि अंधुकपणा ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला जाणवू लागेल आणि अवघ्या 24 तासातच महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये जसे की कोल्हापूर, हुबळी, कर्नाटक, जी काही सोलापूर साईड आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मोजक्या भागांमध्ये उद्याच्या 18 तारखेपासून वातावरणाला आणि पावसाला सुरुवात होते। पण खरी मोठा पाऊस आणि मोठी अपडेट जी आहे तुम्हाला मागे पण व्हिडिओमध्ये सांगितली की 19 आणि 20 तारीख ही सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे। ज्या जिल्ह्यांची नावं आहेत ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, साक्री, कन्नड, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर, पैठण, अंबड, जालना, देऊळगाव राजा, भोकरदन, जाफराबाद सह महाराष्ट्राच्या दक्षिण महाराष्ट्र भागामध्ये म्हणजे विषय असा आहे की सांगली, सोलापूर, पंढरपूर सह बीड, लातूर, इकडे वसमत, हिंगोली, परभणी या जिल्ह्यासह जालन्याच्या अनेक भागांमध्ये सुद्धा वातावरण खराब होणार आहे। आता तुम्ही म्हणाल पाऊस दिवसा नाही आला तर तुम्ही 4 वाजता कमेंट कराल, तुम्हाला संध्याकाळपर्यंत वेटिंग करावं लागणार आहे। पण उद्यापासून चक्क दक्षिण महाराष्ट्राने आपल्या कामाचं नियोजन हे करणं गरजेचं आहे आणि 19 आणि 20 तारखेला जवळपास महाराष्ट्राच्या मराठवाडा भागापासून ते पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भाला सुद्धा, ज्यामध्ये वाशिम येतोय, अकोला, अमरावती येतोय, बुलढाणा जिल्हा येतोय, त्या सर्व जिल्ह्यांनी सुद्धा आपल्या कामाचं नियोजन, हळद वगैरे ज्वारीचे काही काम असतील, आणखीन काही राहिलं असेल त्या कामाचं नियोजन करणं तुम्हाला गरजेचं आहे। पावसाचं स्वरूप जर सांगायचं झालं तर जास्त विषय असा आहे की दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूरला ह्या 2-3 दिवसांमध्ये मुसळधार देखील होऊ शकतो। नदी नाल्यांना पाणी देखील येण्याची शक्यता याच्यामध्ये काही क्वचित मोजक्या गावांमध्ये आहे। म्हणजे एवढी भयान परिस्थिती या दक्षिण महाराष्ट्राच्या काही मोजक्या भागांमध्ये उद्भवू शकते। बाकी उर्वरित ठिकाणी वादळी वारे, गारपीट, विजांचा धोका आणि भयंकर उष्णतेमुळे गारपिटीचं शेड्यूल जे आहे ते अनेक भागांमध्ये वाढू शकतं। आता व्याप्तीचा विषय झाला तर वेगवेगळ्या पद्धतीची व्याप्ती आहे। दक्षिण महाराष्ट्राला आणि पश्चिम महाराष्ट्राला तुम्हाला मागे पण सांगितले की 30-35च्या वर हा जाऊ शकतो आणि 25ची व्याप्ती एकंदरीत महाराष्ट्राच्या जिल्ह्यांच्या तुलनेने आहे। मराठवाड्याची व्याप्ती आणि विदर्भाची व्याप्ती देखील 25च्याही आसपास किंवा पुढे देखील जाऊ शकते, त्यामुळे सतर्क राहा। आणि याच्यात महत्त्वाचे 2 इशारे असे आहेत की आभाळांचा जो काही आकार आहे तो खूप मोठ्या संख्येने रात्रीच्या वेळेला डेव्हलप होईल। काही ठिकाणी पुढे चालून 21-22ला पहाटे पण देखील येईल। लगान सराई किंवा इतर कुठल्याही कामाचं नियोजन आपण आजच्या लाईव्ह मध्ये फेसबुकला म्हणजे फेसबुकच्या अनेक अपडेटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल। सर्वांनी फेसबुकच्या लाईव्ह मध्ये 7:30 वाजता येणं गरजेचं आहे। फेसबुक पेजला फॉलो करून ठेवा, इंस्टाला देखील फॉलो करून ठेवा। जय शिवराय आणि कमेंटमध्ये